नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की गौराईला डबल काठांची साडी कशी नेसवायची. इथं जो सेटअप दिसतोय तर जर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की मी याला लोखंडी स्टँडला पेपर रॅप केलेत आणि त्याच्यावरती साडी गुंडाळली. तर या व्हिडिओमध्ये त्याचं काही पूर्ण डिटेलमध्ये मी दाखवत नाही आहे. तर आता आपण साडी नेसवायला घेतोय आणि त्याच्यासाठी पहिल्यांदा पदर करून घेतोय. मी अगोदरही सांगितलंय की साडी कधीही नेसवताना पहिल्यांदा साडीचा पदर करून घ्यायचा, म्हणजे साडी नेसवायला इझी जातं. साडीचा पदर केल्यानंतर थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. पिना जर नसतील तर त्याऐवजी तुम्ही चिमटे, क्लचर जे काही असेल तर ते तुम्ही वापरू शकता. साडीचा पदर जो आहे तर तो थोडा मोठाच काढायचा. साडीचा पदर काढून झाला की त्याच्यानंतर आपल्याला साडीच्या निर्या करून घ्यायच्या आहेत. तर निर्या ह्या आपल्याला संपूर्ण साडी ओपन करूनच करायची आहेत. आज काही साडी फोल्ड करायची नाही आहे, कारण आपल्याला डबल काठांची साडी नेसवायची. तर एकसारख्या छोट्या छोट्या निर्या पकडायच्या, म्हणजे त्या जास्त होतात. जर तुम्ही मोठ्या निर्या केल्यात ना तर त्या कमी प्रमाणात होतील आणि आपल्याला निर्यांचीच डिझाईन करायची आहे, त्याच्यामुळं काठांची डिझाईन करायची आहे. त्याच्यामुळं छोट्या छोट्या अशा खूप साऱ्या निर्या करून घ्यायच्या आहेत. निर्या एकसारख्या झाल्या पाहिजेत, याच्याकडे लक्ष द्या. इथे बघा मी कशा निर्या करून घेतलेत. तुमच्यासोबत जर कोणी असेल तर त्यांना घेऊनही तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर नेसूच्या पदराचा एवढा भाग जो आहे तर तो रिकामा सोडायचा आहे, कारण तो आपल्याला स्टँडभोवती खोचायचा असतो. आता या निर्या करून झाल्यानंतर वरच्या बाजूनी सगळ्या निर्या एकसारख्या पकडून घ्यायच्या. वर खाली निर्या झाल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीनं पकडायच्या आणि त्याच्यावरती एक पिन लावून त्याला सगळं सिक्युअर करून घ्यायचं आहे. वरती पिन लावणं मस्ट आहे, कारण थोड्या जरी निर्या सरकल्या तरी खाली पुन्हा प्रॉब्लेम येतो आणि प्लेट्स ज्या आहेत तर त्या व्यवस्थित दिसत नाहीत. तर वरची बाजू सेट झाली की त्याच्यानंतर आपल्याला जो नेसता पदर आहे ना तर तो स्टँडभोवती गुंडाळून घ्यायचा आहे. इथं दाखवलं आहे अशा पद्धतीनं स्टँडला आपण जशी साडी नेसतो अशा पद्धतीनं गुंडाळून घ्यायचं. त्याच्यानंतर जी साडी आहे ना तर ती साडी वरती जास्त सोडायची, कारण आपल्याला साडी फोल्ड करायची आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की साडीची स्टँडची जी हाईट आहे जर ती रेग्युलरपेक्षा जर तुम्ही रेग्युलरमध्ये जर खूप मोठी करत असाल तर ती बऱ्यापैकी छोटी करायची. अगदीही छोटी नाही आणि खूपही मोठी नाही, अशा पद्धतीने तुम्ही स्टँड अरेंज करून घ्या. जेवढ्या तुम्हाला निर्या लागतील तेवढ्या खाली सोडायच्या आणि वरचा जो भाग आहे तर तिथं एक पिन लावून घ्यायची, कारण ती आता आपल्याला आतमध्ये खोचायचं नाही आहे. आणि हा जो भाग आहे ना तर इथं एक दोरी घ्यायची. दोरी जर तुमच्याकडे असेल तर ती घ्या आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे तो इथं आपल्याला व्यवस्थित सेट करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं एका दोरीनं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे. इथे दोरी बांधली तरी ती पदराच्या आतल्या बाजूला जाते, तर त्याच्यामुळं ते दिसत नाही. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतर खालच्या ज्या निर्या आहेत तर त्या पहिल्यांदा एकसारख्या करून घ्यायच्या, कारण वरती एकदा दोरी आपण बांधली की त्याच्यानंतर आपण ते हलवू शकत नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदा वरतीही सगळं व्यवस्थित करून घ्यायचं, खालच्या निर्याही सेट करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर एक दोरी घेऊन ती कमरेच्या भोवती व्यवस्थित गुंडाळून आणि बांधून घ्यायची. जी दोरी आहे तर ती एकदम घट्ट बांधायची, अगदी लूज बांधायची नाही आहे, कारण वरून आपल्याला ज्या वरच्या बाजूच्या निर्या आहेत तर त्या दुमडून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे इथं थोडंही लूज राहता कामा नये, अगदी टाईट दोरी बांधून घ्यायची. त्याच्यानंतर जो भाग आहे निर्यांचे वरचे जे काठ आहेत ना तर ते उलटे करून आपल्याला ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. आता पदर जो आहे तर तो पहिल्यांदा फिरवून घेतला आणि वरची जी पिन आहे जी वरच्या बाजूला आपण लावलेली आहे तर ती पिन काढून घ्यायची आणि ते सगळं असं उलट्या पद्धतीनं टाकून द्यायचं, कारण आपण डबल काठांची साडी नेसवतोय. तर आता मी हा वरचा भाग तुम्ही बघताय की तो उलटा केला आहे. तो का केला आहे, का तर साडीचा जो आतला भाग असतो ना तर तो वरती येतो. त्याच्यामुळं आतल्या बाजूला जे दोरे वगैरे असतात तर ते वरती दिसायला नकोत, म्हणून वरचा भाग जो आहे तो फोल्ड करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला बॉडी जी आहे तर ती बसवून घ्यायची आहे. पहिल्यांदा पदर करून घ्यायचा आहे, नंतर बाकीचं सेटअप करायचं आहे. आता जो पदर आपण फिरवून घेतलेला आहे तर तो गौराईच्या बॉडीवरती व्यवस्थित बसून घ्यायचा. लूज पाठीमागं सोडायचं नाही, अगदी टाईट सगळं काही जे आहे तर ते खेचून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या तुम्ही मधी पिना वगैरे लावल्या असतील, चिमटे लावले असतील तर ते काढायचे आणि त्याच्यानंतर खांद्यावरती तो जो पदर आहे तर तो पदर आपल्याला पिन करून व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचा आहे.
खांद्यावर पिन लावायच्या अगोदर आपल्याला हा फ्रंटचा भाग व्यवस्थित सेट करायचा आहे. कारण आपण इथं जो वरचा काठांचा भाग आहे तर तो आतमध्ये घेतलेला असतो. त्याच्यासोबतच इथं दोरी बांधलेली आहे. आतमध्ये आपण काहीही खोचलेलं नाही आहे. त्यामुळे हे सगळं लपलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं वरचा जो पदर आहे तर तो सेट करायचा आहे. कारण आतलं काहीही दिसता कामा नये अशा पद्धतीनं व्यवस्थित सेट करायचं. त्याच्यानंतर छातीवरचा जो पदर आहे तर तोही व्यवस्थित करून घ्यायचा. वरचा काठ वरती काढायचा. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित सेटिंग झालं की पदर तर आपला झालेलाच आहे. आता इथं दाखवते बघा पूर्ण वरचा सेटअप कसा झाला आहे. तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्याच्यानंतर मग खालचा भाग आपण सेट करूया. साईडच्या बाजूला ही अजिबात फुगता कामा नये अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं काही अरेंज करून घेतले. छातीवरचा भागही व्यवस्थित सेट करून घेतला आहे. अशा पद्धतीनं थोडा एक वेळ जाईल पण व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर हे जे आपण मध्ये काठ फोल्ड केलेले आहेत तर हे थोड्या थोड्या अंतरावरती त्याच्या ज्या निऱ्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत खेचून. त्याच्यानंतर वरून खालीपर्यंत असं प्रेस करायचं म्हणजे ते फुगणार नाही. स्ट्रेटनर असेल तर वापरा, नसेल तर हाताने जरी तुम्ही असं प्रेस केलं ना तरी होऊन जातं. काहीही वेळ लागत नाही. त्याच्यानंतर जो साडीचा खालचा भाग आहे, खालच्या ज्या आपल्या निऱ्या आहेत ज्या रेग्युलरच्या तर त्याही मगाशीच आपण सेट करून घेतल्या होत्या बांधायच्या अगोदर. तरीही वरून खालतीपर्यंत व्यवस्थित ओढून घ्यायचं म्हणजे ते फुगलेलं दिसणार नाही. शक्यतो अगदीही प्लेन करू नका. कारण साडीला गौराईला जी साडी आपण नेसवतो तर ती फुगलेलीच थोडीशी चांगली दिसते. फक्त वरून खालीपर्यंत खेचायचं की ते अगदी विचित्रही दिसायला नको. आणि त्याच्यानंतर जे काठ आहेत ना तर ते काठ थोडेसे चोळून घ्यायचे म्हणजे ती साडी फुगत नाही. तर इथं बघा आता माझा पूर्ण सेटअप करून तयार आहे आणि आपली गौराई कशी दिसते तर ती मी आता तुम्हाला दाखवते. तर हे बघा इथं आपली गौराईला साडी नेसवून तयार झालेली आहे. तर ती कशी दिसते ते व्यवस्थित बघून घ्या. ही साडी नेसवायला जास्त वेळही लागत नाही. अगदी 5 मिनिटात होऊन जातो. कोणी सोबत नसेल तरीही तुम्ही ही साडी अगदी व्यवस्थित नेसवू शकता. त्याच्यानंतर फक्त एक गोष्ट ही मस्ट आहे की कंबरपट्टा घाला. कारण या गौरीला कंबरपट्टा घातल्यावर अगदी सुरेख दिसतं. त्यामुळं कंबरपट्टा हा जर तुमच्याकडे असेल तर तो आवर्जून घाला. त्याच्यानंतर तुमच्याकडे जी काही ज्वेलरी असेल तर ती ज्वेलरीही घाला. शक्यतो जर तुमच्याकडे साऊथ इंडियन पॅटर्नची जर साडी असेल ना तर ती अशा पद्धतीने नेसवा तर ती खूप छान दिसेल. तर मी आता फक्त दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही छान अशी साडी नेसवू शकता. आता मी माझ्याकडे जी काही ज्वेलरी होती तर ती आता ज्वेलरी घालून घेते आणि तुम्हाला फायनल गौरीचा लूक दाखवते. तर हा बघा, हा आहे आपल्या गौराईचा फायनल लूक. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की द्या. चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.